आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। चेष्टामस्करीतून मित्रावर जीवघेणा हल्ला, दगडानं डोक्यात वार, एक गंभीर आरोपी अटकेत। कोल्हापुरात दुचाकी अंगावर घालण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचं पर्यवसान हिंसक हल्ल्यात झालं। संतापाच्या भरात एका तरुणानं मित्राच्या डोक्यात दगडानं वार केल्यानं तो गंभीर जखमी झाला। ही घटना गुरुवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास वारे वसाहत परिसरात घडली आहे। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अतुल पांडुरंग पांढरे वय 35 राहणार वारे वसाहत याला अटक केली आहे। तर आशिष अशोक जाधव वय 27 राहणार वारे वसाहत याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल पांढरे पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत असून 4 दिवसांच्या सुट्टीसाठी कोल्हापुरात आला होता। गुरुवारी तो मित्र आशिष जाधव याच्यासोबत फिरण्यासाठी गेला होता। वारे वसाहत परिसरात दुचाकी अंगावर घालण्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। हा वाद काही क्षणातच झटापटीत बदलला। संतापाच्या भरात अतुलनं रस्त्यावरील दगड उचलून आशिषच्या डोक्यावर वार केला। गंभीर जखमी झालेला आशिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाला कळवलं। पोलीस हवालदार मोहन लगारे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला प्रथम CPR रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। जुना राजवाडा पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत संशयित अतुल पांढरे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणाचा पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करतात। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।